सो गुड इव्हनिंग गाईज. आज आम्ही सगळेच व्हिडिओ लेट करतो, आय मीन ब्लॉग लेट करतो. आज मी 2 ब्लॉग पडतील, 2 ब्लॉग करणार आहोत. पहिला म्हणजे आम्ही शेवपुरी करतोय. सो सामान आणायचं आहे. नो आम्ही गेलो मॉलमध्ये. सो तिथून आम्ही आधी सगळं सामान ठेवणार, शेवपुरी करणार. तो एक ब्लॉग होईल आणि एक आहे तो बघा तुम्ही नंतर. गजी काय करणार हो? ही 10 रुपयाची आहे, मग 5 रुपयाची घेतो की. हिचं आहे ना खरंच कोथिंबीर आणि हिचं नातं खूप वेगळं आहे. आम्ही घरी शेवपुरी करणार आहे, त्यासाठी कोथिंबीर जे जे काही लागणार आहे ते आम्ही घेतोय. घरी जाऊन बघा. तो दिसतोय ना नवरा माझ्या, भारी भारी दिसतोय. मस्त ब्लॅक कुर्तीमध्ये तर ऑलवेज छान दिसतो. आम्ही काल तुझ्यापेक्षा छान नाही दिसणार. तुझ्या तोंडात माझं कौतुक काही थांबतं का? सरका जरा. अरे हे पकड. गच्ची काही कोथिंबीर सोडत नाही. वैभव पण आज काय करणार आहोत? आज आम्ही शेवपुरी करणार आहोत. माझी फेवरेट शेवपुरी बटाटा आणि ते पण मुंबई स्टाईलची फ्लॅट पुरी असते ती. तुम्ही सलोनीची आणि गजीची स्टोरी मिस केलात. मी त्या दोघींचा व्हिडिओ टाकलाय, तर आय गेस मी हे उद्या पोस्ट करणार आहे. सो जर तुम्ही सकाळी वगैरे ब्लॉग बघितलात तर माझी स्टोरी नक्की बघा. गाईज आम्ही ना घरी आलोय, ठीक आहे. आम्ही चेंज करून बसलोय आणि हे लोक रील कसं बनवायचं ते बघताय, ठीक आहे. आणि आता लास्ट टाइम ते बसलेलं बघून त्यांना माहिती त्यांचा व्हिडिओ काढते. कधी करणार ना बटाटा. मी म्हणले बटाटे उकडत ठेवा, कोणीच नाही ठेवले बटाटे उकडायला. बाय बाय. मला वाटत नाही आज ही 12ला शेवपुरी खाणार असं वाटतंय मला. ह्या लोकांना ना आता सुचलंय, ठीक आहे, पार्लरला जायचं. आणि पार्लरला आत्ता जायचं आहे कारण का उद्या आम्ही चाललोय फिरायला. सो आता सुचतंय मॅडमला ह्यांच्यासोबत जा, हे सगळं करा. शेवपुरीची तयारी चालू आहे. गज्जी द आचारी. कांदा आणि गजीची भाजी सेम झाली आहे बघा ना. मी नाही आहे आचारी, सोनिया खवरे आहे. हा मग खरंच आहे, तूच कराली. अगं आता नाही, ऑल ओव्हर इन जनरल आचारी कोण आहे? आचार्य जेवण कोण करतं? हीच आहे, हीच आहे. अर्पिता बर्गे. तुमच्याकडे 30-40 लोकांचं जेवण. सपोर्टर भाऊ बटाटे स्मॅश करायला आले आणि बटाटेच विसरला. स्प्रिंग भाऊ. वाव. तुमच्याकडे जर 30-40 लोकांचं जेवण बनत असेल तर गज्जी कॉल करा, एक लगेच आहे. लगेच जगण्याचा पाय. थँक्यू सो मच वैभव. बटाटे स्मॅश आहे. का बोलतो मोठे बोल. अगं म्हणतो मोठे लास्ट इयर काय ती म्हणजे असं काय बोलते बघा. बोल ना. माझे बटाटे स्मॅश करून झालेत. माझी हिरवी चटणी झाली आहे, लाल म्हणजे गोड चटणी झाली आहे. ती बनवताना ह्या लोकांनी माझा व्हिडिओ घेतलेला नाहीये. एवढ्या कष्टाने बनवली ती मी. हात बघबघतात माझे, मिरच्या वगैरे कापून. एवढं हलवशील वैभव? एवढं हलवणार आहेस तू कॅमेरा? एवढं हलवायचंय? डोळ्यात पाणी आलंय. कांदा तुम्हाला काही दाखव. वैभव काय करतोय? महत्वाचं काम करतोय. बसला इकडे. मी केलेलं दिसतच नाही कोणाला. तू काय केलंस? काय केलंस बोल ना. हम अपनी तारीफ खुद नहीं करते. तू काय केलं ते सांग. तारीफ नको करू, मी बोलते तारीफ करायची. बटाटे उकडलेत. ते पण कच्चे. मी ते स्मॅश प्रॉपर केले. तर जाऊ दे, मी काहीच नाही केलं. किती रडतो यार. गज्जी मेहनत करते. गज्जी काय कांदा कापलाय सेम तुझ्या मॅक्सियर दिसतो यार. नुकतेच ना मी हेअरकट केलाय गज्जीचा. साधना कट केलंय, साधना कट. गबगा. प्लीज हे मेंबर ना
चेंज करायचं फक्त उद्याच्या गोष्टींमध्ये एक्साइटेड आहे. आता आम्ही काय करतो त्याच्यात काहीच नाही. आता माझे कपडे प्लीज इथे कपडे दाखवून. ओ माय गॉड, ओ सेलिब्रिटी, ओ हो प्लीज प्लीज बोल ना. पॅपरेझी तुम्हाला कळतं का? तुम्ही कुठे पण येता. प्लीज पॅप्स शू 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 नाही कशाला गेलतो. आता तुझा हा अँगल चांगला आहे का तुझा? आम्ही ना शेवपुरीची प्लेट नाही, आम्ही शेवपुरीचा थाळा बनवतोय. थाळा बघच ना सगळे खाणार आहे तसं वाटतंय मला. वैभवला खूप आवडते शेवपुरी, पण पुण्याला तशी म्हणजे मुंबईसारखी शेवपुरी नाही मिळते ना, म्हणून आम्ही घरीच तशी बनवतो. तुम्ही आमचा रील बघितला की नाही रिसेंट? आवडलाय की नाही तुम्हाला? गाईज या शेवपुरी खायला. झाली म्हणजे शेवपुरी. अजून एक अर्धा पॅकेट बाकी आहे. सलोनी ना कामचुकार गेली आहे, जाऊन बसली आहे बाथरूम मध्ये 10 तास. अजून आली नाही ती पोरगी. कोथिंबीर वगैरे नखरी मी करणार नाही. हे लोक कोथिंबीर कोणी खात नाही आणि मला माझी वेळेस घालवायची नाही. कशी आहे भाव दिसते? कशी डिलिशियस दिसते. पहिला घास माझ्या नवऱ्याला. सांग ना बोल. Let me concentrate on this taste now. म्हणजे मी मनापासून एन्जॉय करतो. ठीक आहे, आपण उद्या आपण उद्या व्हिडिओ करू या गोष्टीवर. ह्याला एडिटिंग मध्ये कट होईल. शाळा सांग ना. मस्त झालंय. मस्त आहे. या खायला असं कसं थंबनेल साठी फोटो मिळाला. ओके त्याची ये उडत. हॅलो. सो आमचा शेवपुरीचा सेकंड राऊंड चालू झालेला आहे आणि सलोनी आत्ता आली. तिला जास्त कांदा नको आहे. तिला असं वाटतं की कांदा खाल्ल्याने मिशी येते. नाही ग मला आवडतच नाही. तुम्हालाही असं वाटतं का? टेस्टच नाही आवडत. सोना कशी वाटली तुला शेवपुरी? तू नाही सांगितलीस तुझा रिव्ह्यू. मजा आली मला. सगळं गेम तिखट चटणीचं आहे. तिखट चटणी चांगली असेल ना तर सगळं मस्त लागतं. बाकी सगळं तर काय आपण बटाटे कांदा ह्यांना काय टेस्ट नाही. मेन टेस्ट गोड चटणी आणि तिखट चटणीचं आहे. लाईट थोडं डिम केलं त्यामुळे बिकॉज आम्ही ना आम्हाला एक पिक्चर खूप आवडतो हॉरर मध्ये 1921. सो आम्ही तो बघतो. तो लाईट ऑफ करून बघायचा होता. ठीक आहे. रेडी? लेट्स स्टार्ट. हा दे ते हे का वैभव घे खायला. चला आम्ही हे शेवपुरी सरांनी एन्जॉय चोरलेलं करतो. मी कधी कंगा आहेत जसा कांदा आहे म्हणून. कसं वाटतंय गज्जी सलोनी? आधी खाण्यावर फोकस करा. किती चालाक जोडी आहे. अगं आम्हाला या मूवीतली फक्त गाणी आवडतात म्हणून आम्ही हा मूवी बघतो. बाकी काहीच रिझन नाही या मूवी बघायचा. भूत पण सगळी मंद आहेत. पण सगळ्या हॉरर मूवीजची गाणी बेस्ट असतात. खरंच आहे गाईज. खरंच तुम्ही पण नोटीस केलं असेल. सो आजच्यासाठी एवढंच गाईज. आम्ही आमची शेवपुरी एन्जॉय केली आहे आणि आता माझे अजून 2-3 ब्लॉग्स पडणार आहेत धडाधड. सो आय नो मी खूप लेट केलं आहे हे सगळे ब्लॉग टाकायला, बट स्टे ट्यून. खूप मजा येणार आहे. आम्ही उद्या लोणावळ्याला फिरायला जाणार आहोत. तोही ब्लॉग पडणार आहे आणि एक स्पेशल माझा आणि माझ्या नवऱ्याचा आणि माझ्या बहिणीचा ब्लॉग पडणार आहे. सो तोही नक्की बघा. थँक्यू फॉर वॉचिंग गाईज. थँक्यू.